तिला गावामोर पट्टराणीचा वाट्ट दावायचा हाय म्हणून तुम्ही हे समज खाली करायचं. अरे देवा, महादेवाच्या पिंडीवर व्हायला आईने बेलपत्र काढून ठेवलेली तर विसरलीच मी. तुम्ही वा पुढे, मी घेऊन येते. ही आई पण ना सगळ्या देवांना खुश ठेवायचं असते हिला. येते. घर खानावळ ही जागा खाली करायची. त्याच्यामुळे आता इथून तू निघायचं. निघायचं म्हणजे निघायचं. चल निघ, चल. निघ काय? निघून जाऊ कुठं आम्ही? जा कुठं बी, एवढं जग पडले की. माझ्या डोळ्याला डोळा फिरवून सांगा, नजर कशाला सोडताय? डोळ्याला डोळे भिडवाय, नजरेला नजर भिडवाय. म्हणजे देखणी बायको आहे घरी. आणि तुझं का वय आहे काही? तुला बरं सुचायला या वयात? त्या असलं घाणेरडं बोलणार असेल तर मी सांगते तुम्हाला, निघायचं या घरातनं. काय निघा? काय निघा का? हा? या बाप्पाचं घर आहे का? तुझ्याकडे होतच काय? मी दिलेलंय समजा, म्हणून जे मी दिलंय तिथून निघाय सांगतोय, ते मागतोय. हे बघ कृष्णे, सांगतोय गोडीत तर ऐक. गपचूप आपला बोऱ्या बिस्तारा गुंडाळायचं आणि हेतून निघू पडायचं. कळलं काय? नाही तर पुन्हा ती गावची पंचायत भरवा. त्या पंचायतीतला सगळा तमाशा, तुझ्या आबरूचं दिंडवड गावासमोर समद्या. कशाला मी म्हणतो, अरे जरा शांतीत मिटवत ना मॅटर. आजवर शांतच राहिलोय आम्ही. तुम्ही मला घरातनं काढल्यावर तुमच्या आयुष्यात परत कधी आली कमी आली? शांतपणानं माझं दुखणं सोसत पोरीसनी वाढवलं मी. पिठात पाणी कालवून पाजलं, पण तुमच्या दारात कधी पाऊल नाही टाकलं. कणकण गोळा करत ही खानावळे घर उभं केलं, पोरींना वाढवलं, त्यासनी शिकवलं. गेल्या 15 वर्षात तुम्ही कधी एका शब्दाने विचारलं का पोरी कशा आहेत म्हणून? आम्ही जगलो का मेलो कधी काळजी वाटली का तुम्हाला? साधं इथं कधी फिरकला पण नाही तुम्ही. 3-3 अवदसा जन्माला घातल्यावर कशाला कोण फिरकल इकडं? मला काय बी बोला, पण माझ्या पोरीसनी वाईट मंगळ शब्द बोलायचा नाही. माझ्या पोरीसनी? अरे वा, तुझ्या पोरी माझ्याकडून नाहीत. माझे बी आहे ते बाप आहे त्यांचा, त्या हक्काने बोलतोय मी. आज 15 वर्षांनी घरात पाऊल टाकलं तुम्ही. काय सांगा, हे घर खाली कर म्हणून ती इंदुराणी तुम्हाला पडवते आणि तुम्ही येऊन बोलताय. माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही. एक शब्द वाईट वांगळा ऐकून घेणार आम्ही, नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी सांगून देतो. ती बायको तुमची, मी कोण? कोण नाहीस तो, कुणी बी नाहीस तू. शून्य शून्य. आणि जर असली तर 3-3 पोरी जन्माला घालणारी अवदस आहे. आणि ह्या 3ही पोरी जन्माला घालायऐवजी वांजुटी राहिली अशीच परवडलं असतं. माझ्या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून तर राहिली असती. पण नाही, पोरीवर पोरी, पोरीवर पोरी, पोरीवर पोरी. हत्तीच्या म्हणून ती माझी इंदुराणी तुला जी दळभद्री म्हणती ना, 100% खरं आहे. ती दळभद्रीच आहेस तू. आणि तुझ्या ह्या दळभद्रीपणामुळं माझ्या आयुष्यातून मी तुला कधीच काढून फेकून दिले कचऱ्यासारखं. आलं का लक्षात? हे बघ कृष्णे, लय ताणून धरण्यात पॉइंट नाही आता. हे छोट्या मोठ्या जागेची व्यवस्था करतो तुझ्यासाठी, पण ही खांडावळ घर सोड. काय भीक देताय का आम्हाला? सवय नाही काय भिकाची? आठवतं का, पहिली पोरगी झाली तवाच हाकलून देणार होतो मी. पाया पडून भीक मागितलीस म्हणून ठेवून घेतलंय. जे देतोय ते गप गुमान घ्यायचं आणि घरण खानावळ खाली करायची. नाही, हे खानावळ, हे घर आम्ही रक्ताचं पाणी करून उभं केलं. आमच्या घामानं या घराच्या भिताडी उभ्या राहिल्यात. या घरात माझ्या पोरी बारक्याच्या मोठ्या झाल्यात. कुणाकडे भीक न मागता या खानावळीच्या जोरावर आम्ही जगलोय. हे घर आणि खानावळ आमचा आत्मा आहे, आमचा स्वाभिमान आहे. आणि कृष्ण तिचं स्वाभिमान देणार नाही. इतका अभिमान आणि स्वाभिमान आहे तर मग ही कशाला ठेवले आजवर गाड्यात? माझ्या नावचंच आहे ते मंगळसूत्र. मी जसं तुला माझ्या जिंदगीतून काढून फेकून दिलं तसं काढून दे ना फेकून ते. तुम्ही मला फेकून दिला असेल तरी तुम्ही माझ्या पोरींचा बाप आहे सा. मी मंगळसूत्र नाही फेकणार. नाही काय नाही,
मालक म्हणून सांगतोय, त्याचा गुलाम म्हणून ऐकायचं नसेल ना. तुम्ही एकच ठरवायचं, तुझा तो मान स्वाभिमान अभिमान घर खानावळ काही मंगळसूत्र नाही तर गुपगुमन नावचं करायचं सगळं माझ्या. हा मी हात जोडते तुमच्या पुढे, मी तुमच्या पाया पडते, असं करू नका. आत्ताचा अभिमान स्वाभिमान म्हणून लागली आणि तू लगेच हात जोडते आणि पाया पडते, भीक मागायला लागली की तू. हा एक काय ते ठरव. अरे इकडे ते नाही, असं करू नका. इकडे सोड. आमच्याच घरात घुसून आमच्या आईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात घालायची तुझी हिम्मत कशी झाली रे हलकटा? म्हणालो गौरी, काय संस्कार आहेत तुझे? काय संस्कार? बापाची कॉलर धरती पोरी. माझ्या आईनं केलेले संस्कार पसंत नाहीत ना मग तुला? अरे मग तू करायचं होतं की माझ्यावर संस्कार? कसं करणार? संस्कार करायच्या वयात पळपुट्या हाकलून दिलतस की आम्हाला तू? हा गौरी बाई बस. सोड म्हणालो गौरी, सोड गपची. तुझी हिम्मत कशी होती माझी कॉलर धरायची? ए जनार्दन, 15 वर्षापूर्वीच ही हिम्मत दाखवली मी तुला. हे फुटका कपाळ विसरलास काय? या निर्लज्ज पोरीला सांभाळ तुझ्या. माझ्या आईनं मला कसं सांभाळायचं हे तिने जो सारख्या निर्लज्ज माणसाकडून शिकायची काय गरज नाहीये. चल निघ इथनं. नाही, बरोबर नाही केलं तू. हे बरोबर नाही केलं. पोरीच्या हाताने खरं तर तू माझ्यावर हात उचलला. हे सोपं नाही जाणार तुला. काय सोपं जाणार नाही? हा ये जनार्दन, असल्या पोकळ धमक्या इथं द्यायच्या नाहीत हा? नाही तर बाबळीच्या फोकानं सडकून काढेल तुला चांगला. चल निघ इथनं. एक म्हणते मला कृष्णे, हे तुला लय अवघड जाईल. कधी ना कधी पोरींचा बाप म्हणून माझी गरज पडणार आहे तुला. हा तवा ही लय अवघड जाणार आहे प्रकार. तुला शेवटचं सांगतेय, काय बाप बीप नाही तू माझा. आणि ना आम्हाला तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे. चालता हो इथनं. बरोबर आहे. मी कसा असेल तुझा बाप? मी तुमचा बाप असूच शकत नाही. कारण मला सांग ना, कोणती पोरगी अशी बापाची कॉलर धरते? कोणती पोरगी बापा संगत हाणामारी करते? कोणती पोरगी बापाचा एवढा पान उतारा करते? हा मी बाप असूच शकत नाही. या कृष्णीने कुठेतरी जाऊन थोबाड मारलंय, शिंदळकी केली आणि हे बाप माझ्या माथ्यावर मारलाय. नाही गौरी. गौरी नाही, तुला शपथ आहे माझी. नाही. नात्यात जपतात एकी कृष्ण